रिसेंटली मी काही दिवसापूर्वी एक व्हिडिओ टाकला होता माझ्या बहिणीसोबत. त्यात मी आणि माझी बहीण रिक्षामध्ये होतो. पावसाचा रस पिताना. तसे बरेच व्हिडिओ आता सगळ्या लोकांनी काय काय टाकले होते. सो मी पण एक रँडमली व्हिडिओ काढून पोस्ट केला. तर झालं असं की आता बऱ्याच दिवसांनी मी त्या व्हिडिओकडे परत गेले तर त्याला भरपूर सारे व्ह्यूज होते आणि खूप सारे लाईक्स कमेंट्स पण होत्या. कमेंट्स जवळजवळ 100च्या वर कमेंट्स होत्या. तर रात्री मी वाचत बसले कमेंट्स. मी काय एवढं रिॲक्ट केलं नाही कशावरती. म्हणजे कमेंट काही चांगल्या होत्या का वाईट होत्या अगदी खालच्या थराच्या अशा म्हणू नाही शकत, पण काही लोक असतात वेगळ्या वेगळ्या विचारांची. सो तसेच काहीतरी कमेंट होत्या. बराच वेळ झाला मी काहीतरी बघते. हे बघून माझा नवरा बघायला लागला की मी नक्की मोबाईलमध्ये काय करायला लागली. तर मी त्यांना सांगितलं की असा असा व्हिडिओ होता ज्याला भरपूर आता व्ह्यूज आले. अचानकच मी बघितलं आणि कमेंट्स पण भरपूर साऱ्या 100+ कमेंट होत्या. सो त्यांनी पण इंटरेस्ट घेतला, ते पण बघायला लागले. भाई 100च्या 100 कमेंट वाचत बसला होता माझा नवरा. मग त्याच्यावर कशा कशा कमेंट होत्या. म्हणजे मोस्ट ऑफ जेंट्सच्या होत्या, मध्ये मध्ये काही लेडीज होत्या, पण मोस्ट ऑफ लेडीज चांगल्या बोलल्याच नाही. जेंट्स होते जे काही चांगलं किंवा काही फनी कमेंट केल्या, काहींनी त्यांचं काही वेगळं सांगत होते. लेडीज मोजक्याच लेडीज होत्या, पण त्यांनी काही चांगल्या अशा कमेंट केल्या नव्हत्या. माझ्या नवऱ्याला इतकी उत्सुकता होती की त्याला पूर्ण कमेंट वाचायचे होतं. पूर्ण कमेंट वाचायचे होते की ते काय बोलत आहेत, कसं बोलत आहेत. त्या कमेंटवरती तो स्वतः आपल्यामध्ये हां अच्छा चांगलं बोलले, हां वा रे वा असं म्हणजे. तर मी त्यांना म्हटलं की आत्ताशी ही पहिली रील आहे जी थोडीफार व्हायरल झाली. त्यात थोडेफार म्हणजे 100 अगदी नाही आहे, खूप सारे नाही आहेत पण एवढे नाही. तर याच्यावरती जर तुम्ही असं कराल तर पुढे जाऊन देवाची इच्छा असेल तर अजून पुढे रील व्हायरल झाली त्याच्यावर आणखी कमेंट येतील, चांगल्या वाईट फनी कशा कशा असतील. कोणी काही म्हणतं. प्रत्येकाला तुम्ही जर असं इतकं महत्त्व देत बसलात तर नाही चालणार. सो सांगायचा मुद्दा असा की त्या माझ्या मिस्टरांनीच मला म्हटलं होतं की तू व्हिडिओ कर, तुला जमतं, तू करू शकते, तुझी क्रिएटिव्हिटी आहे. सो तू हा फील्ड निवडू शकते ज्याच्यामध्ये तू काहीतरी करू शकशील असं त्यांना वाटलं होतं. पण मी तसं काही खास एवढी इंटरेस्ट नव्हते, पण त्यांनी बोलल्यापासून मी जरा जास्त लक्ष द्यायला लागले. पण आत्ता एवढ्याशा गोष्टींमध्ये हे इतके इन्व्हॉल्व्ह होत असतील आणि इतकं चांगलं आहे वाईट, चांगलं आहे तर हसणार, वाईट आहे तर रागवत राहणार, तर मग असं नाही चालणार मला तर वाटते. कारण ही सोशल मीडिया आहे, इथे लोक 1 मिनिटाची 1 सेकंदाची कमेंट करून पुढे जातात. पण आपण त्या एका छोट्याशा कमेंटमुळे एकतर एखाद्याने चांगलं म्हटलं की दिवसभर तेच बरं, पण एखाद्याने वाईट म्हटलं तेही दिवसभरच लक्षात राहतं. सो आपणच शिकलं पाहिजे की कोणाला किती महत्त्व द्यायचं, कुठल्या कमेंटला आपण किती महत्त्व द्यायचं आहे. सो आय होप त्यांना हे समजेल. सो मला फक्त एवढं म्हणायचं आहे की ज्यांना कोणाला वाटतं की व्हिडिओ बनवणं खूप इझी आहे, एखादी व्हिडिओ कॉपी करून शेअर करणं ही खूपच इझी आहे, तर मित्रांनो तसं अजिबात नाही आहे. कॉपी केलेले रील्ससुद्धा कधी कधी व्हायरल होतात, पण ते कॉपी केलेलं रील टाकायला पण तेवढंच धाडस लागतं. कारण बरेचसे लोक असतात जी आपल्या आजूबाजूला म्हणजे आपले कलिग्स म्हणा, आपले शेजारी म्हणा, आपले रिलेटिव्स म्हणा, आपल्या घरातले व्यक्ती म्हणा, त्याच्यावरती आपल्याला खूप जजमेंटल लुकनी बघत राहतात की अरे हिला तर काही कामच नाही. म्हणजे फॉर एक्झाम्पल मी मागे एका माझ्या मैत्रिणीच्या घरी गेले होते, तर तिच्या नवऱ्याने मला सरळ म्हटलं की तुला काही कामं नसतं का दिवसभर, तू दिवसभर ऑनलाईन असते का. सो मी त्याला त्याचं उत्तर तिथे दिलं नाही, पण मला माहीत आहे की मी किती ऑनलाईन असते, मी किती व्हिडिओ बनवते, मी किती काम करते. मी घरही बघते, मी ऑफिसही बघते आणि तशीच मी सोशल मीडियावरही ॲक्टिव्ह असते. सो प्रत्येकाला उत्तर देणं हे गरजेचं नसतं आणि हे मला माहिती आहे. पण हे मला वाटते प्रत्येकाला माहीत आहे की नाही माहीत नाही. पण आपण ठरवावं आपल्याला काय करायचं. इतर लोक काय बोलायला बसलेच आहेत, कारण ते फ्री आहेत नावं ठेवायला. आपण फ्री नाही आहेत त्यांच्या नावं ठेवल्यावरती रिॲक्ट करायला प्रत्येक वेळेला.